जाधव सरांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपल्या सर्वांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो। इथं असलेल्या विट्यातल्या लोकांना म्हणजे आमचे जर भिंगारदेवी इथले कुटुंबीय जर सोडले तर बाकीचे सगळे आम्ही देशिके सर आहेत, शिंदे सर आहेत, आमचे सासरे या ठिकाणी आलेले तावडे साहेब, त्याचबरोबर जाधव सर आमचे मामा। म्हणजे मी इथं बोलायला उभारलोय याच्यात अगदी 70% सुरेश जाधव सर आहेत। तुम्ही बघत असाल मी सुद्धा क्रीडा शिक्षक म्हणून नवी मुंबईच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयामध्ये गेली 14 वर्ष झालं काम करतोय। अगदी मी तिसरीत असल्यापासून अगदी हाताच्या बोटाला धरून पासिंग व्हॉलीबॉलचं जे कवठेमंकाळमध्ये शिंदे सरांनी जो उल्लेख केला, मुलानी सर आणि पीव्हीपी कॉलेजचं जे मैदान, ती हिप्पी वाढलेला तो टॉसर लिफ्टर जो आहे तो आज अनेक वेगळ्या इथल्या कार्यक्रमांमध्ये धावपळ करताना पवण्यांना आणायचं आहे। सरांनी वंडरकारचा उल्लेख मगाशी त्या ठिकाणी केला। ही सगळी धावपळ जी आहे ती धावपळ करणारा माणूसच आज या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून बसलेला आहे आणि ती धावपळ आता थोडीशी थांबणार आहे आणि गुड्डीने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या इनिंगला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या इनिंगची सुरुवात करत असताना दादा आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं, उदंड आयुष्य लाभावं, अनेक इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण झालेल्या आहेत, पण अजूनही काही इच्छा आकांक्षा ज्या बाकी आहेत त्या निश्चितपणानं देव, वेदिका, गुड्डी आणि आम्ही सर्व भाची मंडळी निश्चितपणानं पूर्ण करणार आहे। आज हा 28 तारखेचा आपल्या शाळेचा कार्यक्रम, कॉलेजचा कार्यक्रम, 30 तारखेला पुन्हा सायंकाळी 5 वाजता कवठेमंकाळ या ठिकाणी आमचे माजी नगरसेवक जो बंधू दादासाहेब वाघमारे या ठिकाणी आहेत। आम्ही सगळ्या भाचे मंडळींनी तो कार्यक्रम तिकडे आयोजित केलेला, ज्यांना शक्य आहे त्यांनी तिकडे सुद्धा त्या कार्यक्रमाला यावं हे मी आत्ताच आपल्या सर्वांना निमंत्रण देतो। दादाच्या बद्दल बोलायचं झालं तर अतिशय हळवा आणि अगदी माझ्याबद्दल, आमच्या सगळ्याच कुटुंबाबद्दल, वाघमारे असतील, जाधव असतील, या सगळ्या कुटुंबांना एक आधारवड आणि प्रसिद्धीपासून लांब। बऱ्याच जणांना असं सवय असते की मी हे केलंय, दाखवायची सवय असते। प्रसिद्धीच्या वेळी बॅकग्राऊंड बॅक स्टेजला असणारा माणूस काय मदत केली, किती मदत केली, किती रुपये दिले किंवा किती वाजता कुठे पोहोचलो याचा काही निर्णय सरांनी सांगितलं, जमदार सर किंवा पाटील सरांनी सुद्धा त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलं की अगदी जिथं आपल्याला अपेक्षा नसते त्या अनपेक्षित ठिकाणी जो पोहोचणारा माणूस आहे तो म्हणजे आमचा दादा आहे। आपण कल्पना सुद्धा करू आता कोण येणार आहे माझ्या मदतीला, नाहीये। तिथं अगदी आमच्या पाठीमागं दत्त म्हणून उभा राहणारा जर कोण असेल तर आमच्या कुटुंबाचा आधारवड म्हणून आम्ही जाधव सरांच्याकडे बघतो। विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आमचेही सातत्याने संबंध असतात, पण शिंदे सरांनीच तो उल्लेख केला, एखाद्या मुलाला खेळाबद्दल किंवा त्याच्या पालकांना कशा पद्धतीने कन्व्हिन्स करायचं हा जर एक वेगळा काही हातखंडा किंवा गुण असेल तर तो आदरणीय दादांच्याकडे, आणि तो वारसा म्हणूनच मी सुरुवातच भाषणाची केली की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा। त्यांनी जो वसा आम्हाला दिलेला आहे तो विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याचं काम मी आणि आता गुड्डी सुद्धा शिक्षिका त्या ठिकाणी झालेली आहे। आमच्या घरातले मी, गुड्डी, आमच्या आणखी दुसरे जाधव सर या ठिकाणी सरांचे चुलत बंधू जे सेवानिवृत्त झालेले 2 वर्षापूर्वी, अरुण मामा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। माझे वडीलही केंद्र समन्वयक म्हणून कवठेमंकाळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये निवृत्त झाले। त्यांचा आणि त्यांचा संबंध तर म्हणजे माझ्या वडिलांनी खऱ्या अर्थानं ज्या वेळेला ते हॉस्टेलला होते तिथं अगदी कान धरून म्हणजे जो मार असतो तो मार अगदी आमच्या वडिलांचा सरांनी खाल्लेला आहे आणि तिथं असणारी हॉस्टेल मधली जी काही खाण्यापाण्याची व्यवस्था, त्या खाण्यापिण्याच्या सगळ्या गोडाबाची सावी ती आमच्या वडिलांच्याकडे असायची आणि त्यामुळे मेवणा म्हणून एक वेगळा जिव्हाळा, वेगळा लळा हा जाधव सरांच्या प्रती त्यांचा असायचा आणि म्हणून अगदी मारून धुपटून पण हे शिकायला पाहिजे, आपल्या कुटुंबाला कुठेतरी पुढे घेऊन जायला पाहिजे, ही भूमिका तुम्ही घेणं सुरेश गरजेचं आहे हे त्यांनी त्यांना सांगितलेलं, त्याची जाणीव सातत्याने त्यांनाही आहे आणि म्हणून ते सातत्याने आम्हाला मदत करत असतात, हातभार देत असतात। आता येतो मावेंच्याकडे। अगदी मामा 31 वर्ष सेवा करतायत। सरांनी सांगितलं की सावळज, वडूज, दहिवडी, रामानंद नगर, श्रीरामपूरचा तर एक वेगळाच ठेवा आमच्यासाठी आहे। झहीर खान सारखा विद्यार्थी त्याच्यावर मला खेळायला मिळालं। झहीर खान बरोबर मी प्रॅक्टिस केलेली आहे, कारण सुट्टीला ज्या वेळेला 9वी-10वीला प्रॅक्टिसला मी तिकडे जायचो सुट्टीला, त्यावेळेला झहीर खान एकटा एक स्टंप लावून झहीर खान तिथं बॉलिंग टाकलेला असायचा, त्याला जे काही लागतंय ते साहित्य सरांनी दिलेलं असायचं आणि कधी सुट्टीला गेले की बॉल अडवायला पाठीमागे आम्ही थांबलेलो असायचो।
हा एक अभिमानाचा क्षण त्या ठिकाणी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा होता. मलेशियाचं उदाहरण, इथल्या मुली हॉकी स्पर्धेसाठी गेल्या. अनेक वेळेला ज्या वेळेला मुंबईला येणं व्हायचं त्यावेळेला मला फोन असायचं की अमोल कधी विमानानं जायचे किंवा कधी रेल्वेनं जायचे. सविता भोसले मॅडम, आणखी बऱ्याच शिक्षिका किंवा सगळे स्टाफ, मोनिका वगैरेच्या बरेच विद्यार्थी, सारिका पाटील, या सगळ्या माझ्या सुद्धा त्यानंतरच्या ओळख त्यांची झाली. या सगळ्या येऊन अगदी जाधव सर मायेनं जिव्हाळ्यानं अगदी स्वतःच्या मुलीसारखं आम्हाला सांभाळत आहेत. आणि त्यामुळे कुठलीच टेन्शन, जाधव सर टीम मॅनेजर आहेत म्हटल्यावर काही अडचणच नाही, सगळी व्यवस्था होणार हे सगळ्या मुलांनी अगदी ते ठरवून ठेवलेलं असायचं. आणि तोच वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. मामींनी त्यांच्या सहजीवनामध्ये दुटी वेदिका देवला घडवण्यामध्ये मामींचा आमच्या हक्कंड आहे. त्याचबरोबर मी मुंबईला जायच्या अगोदर लकी विद्यामंदिर पलूस या ठिकाणी 2 वर्ष त्या ठिकाणी काम करत होतो. आणि त्याच वेळेला योगायोगानं रामानगरचं जे कॉलेज आहे तिथं दादा सर्व्हिसला त्यावेळेला होते. त्यामुळे ते मी अरे मला गाडीची चावी, तू जा, तुला लांब जायचं पलूसला, मी काही इथे चालत जाईल. आणि तिथं डबा मला किती पगार, मी तर CSB वर होतो, इथं मला किती पगार आहे, किती पैसे मिळत आहेत, कधी मामींनी पण विचारलं नाही, दादाने पण विचारलं नाही. घरामध्ये आता असं असतं की थोडा एवढा पगार मिळतोय तर हे एवढं द्यायला पाहिजे, जो काही वाटा येतो. हे एक वेगळा जिव्हाळा, वेगळं प्रेम, कधीच कुठल्या पद्धतीची कमी जी आमच्या आई वडिलांनी आमची पूर्ण केली नाही ती पूर्ण करण्यात. दिवाळीला ड्रेस, नवीन भारीतला ड्रेस जो त्यांच्या मुलांना घेतला नाही तो आम्हाला घेतला दादा. बूट, घड्याळ चांगलं ली कंपनीचं. मी 10वी पास झालो, 61% मार्क मी त्यावेळेला श्रीरामपूरला असताना तो फोटो अजूनही माझ्याकडे आहे. जीन्सची पॅन्ट त्यावेळेला 98ची गोष्ट आहे. लीचा टी शर्ट आणि टायटनचं घड्याळ त्यावेळेला मला 26 वर्षापूर्वी देणारा माणूस. आणि इतका प्रेम, आणि तो जिव्हाळा, तो प्रेम, तेच प्रेम आजही अखेर. माझा आता 40 सुरू आहे. अगदी जीवापाड प्रेम करणारा माणूस. अगदी म्हणजे आमच्या कातड्याचे जोडे करून त्यांना घातले तरी उत्तर भेटणार नाही अशा पद्धतीचे उत्तर आमच्यावरती आदरणीय जाधव सरांचे आहे. आणि निश्चितपणानं आम्ही त्यातून उतराई होणार नाही, निश्चितपणानं उतराई होण्याचा प्रयत्न करू. आणि सदैव हे ऋणानुबंध तुमच्या ऋणामध्ये राहणं आम्ही पसंत करू. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. आणि दादांना आणि मामींना खूप खूप शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार प्रकट करतो. जय हिंद, जय भारत, जय कर्मवीर, जय भीम.